हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। नाशिक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या अशोक स्तंभ इथं अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं शिवजयंतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। याबाबत अधिक आढावा घेतला आमचे प्रतिनिधी साहिर बेलसरे यांनी। पाहूया। शिवजन्मोत्सवाला अवघे काही तास उरले असत नाशिक जिल्ह्यात अशी जल्लोषात आपल्याला अशी तयारी बघायला मिळत आहे। तसे माझ्या मागे आपण बघू शकता भारतातील सर्वात उंच मूर्ती साकारण्यात आली आहे। तसे या मूर्तीचे 2दा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड येथे नाव देखील नोंदण्यात आले आहे। या मूर्ती बघण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक फोटो व व्हिडिओ काढण्यासाठी आले आहेत। तसेच आपल्यासोबत आहेत मंडळाचे अध्यक्ष, आपण जाणून घेऊया उद्याची कशी तयारी आहे, कशी तयारी करण्यात। नमस्कार नाशिककरांना सर्वप्रथमतः आमच्या अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाकडून जय शिवराय। आणि आमच्या अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाकडून नाशिककरांना नम्र विनंती करतो की 18 म्हणजे आजची तारीख आणि उद्याची तारीख जरूर अशोक स्तंभ या ठिकाणी यावे। आज संध्याकाळी 50 गड किल्ल्यांचे पाणी व 9 नद्यांचे पाणी असे एकत्रित करून 12 वाजता छत्रपती शिवरायांचा जल अभिषेक करणार आहेत व उद्या संध्याकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करण्याकरता ज्या मावळ्यांनी सरदारांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा सर्व घराण्यातील वंशज उद्या आपल्या नाशिकमध्ये येत आहे आणि खास करून आपल्या अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळाला ते भेट देणार आहे। म्हणून आपण त्यांच्या हातून छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करण्याचे नियोजन केलेले आहे। तरी नाशिककरांनी आवर्जून अशोक स्तंभ या ठिकाणी आज आणि उद्या जरूर एक भेट द्यावी हीच मंडळाकडून नाशिककरांना नम्र विनंती। नक्कीच आपण बघू शकता लाखो भाविक या मूर्तीला बघण्यासाठी आले आहे।